जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 122. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवतचरणी म्हणजेच सद्गुरुचरणी चित्ताचा अखंड लय आणि उद्धार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चित्तलय ज्याचा झाला त्याचा उद्धार झालाच, आणि त्याचप्रमाणे चित्तलय आणि आनंद आणि उद्धार हे सर्व समानार्थक शब्द असल्यासारखे आहेत. खरं तर आनंद हा शब्द फक्त भगवंताच्या सद्गुरूंच्या राज्यातच लागू होतो. खऱ्या अर्थानं या जगामध्ये जो आनंद आपल्याला लाभतो असं वाटतं, अर्थात तो सुद्धा त्याच आनंद निधानाचा अंश आपल्या आतमध्ये असल्यामुळे तो आतलाच आनंद आम्हाला बाहेर मिळतो असं वाटतं, पण खरं असतो तो आतला आनंद म्हणजेच भगवंतांचा आनंद. आणि असा जो हा भगवंतांचा आनंद आहे तो कॉन्टॅजियस असतो. म्हणजे काय आपण म्हणतो की एकाकडून दुसरीकडे तो सहज पसरतो. आपण ज्याला साथीचे रोग म्हणतो ना, तसं ते कॉन्टॅजियसनेस असतो तोच. तर तसा हा आनंद पसरतो. खरा भगवंतांचा आनंद कधीही एकाच ठाई सीमित नसतो. तो खूप सहजपणे एकीकडून दुसरीकडे पसरतो, कारण त्याचा तो स्वभाव असतो त्या आनंदाचा. आणि असाच हा आनंद जनकपुरीमध्ये जो ओसंडून वाहतोय तो आता अयोध्येत पसरायला सुरुवात होणार आहे, कारण तो भगवंतांचा आनंद आहे. त्यामुळे आपण बघितलं की जनक राजांचा दूत जेव्हा अयोध्येमध्ये आला त्यावेळेला ते पत्र तिकडून आलेलं वाचून राजा दशरथांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काही बोलूच शकत नव्हते, केवळ आनंदाश्रू डोळ्यातून ओघळतायत. आणि आता तेच वर्णन तुलसीदास पुढे करतायत, ते आपण बघूया. म्हणतात, रामुलखनूर करबर चिठी, रही गए कहतन खाटी मीठी, पुनि धरी धीर पत्रिका बाची, हर्षी सभा बात सुनी साची. कसे आहेत राजा दशरथ म्हणतायत तुलसीदास, ज्यांच्या हृदयामध्ये रामलक्ष्मण आहेत, हातामध्ये अतिशय सुंदर असं पत्र आहे, आणि असं ते पत्र हातात घेऊन स्तब्ध होऊन राजे उभे राहिलेत. खाटी मिठी, काहीच बरं वाईट काहीच बोलताच येईना म्हणून स्तब्ध झाले. पुनी धरी धीर पत्रिका बाची, एक प्रकारे भानावर येऊन हृदयामध्ये धीर धारण करून राजा दशरथांनी ते पत्र वाचलं. या सर्व लहान लहान वर्णनांमधून खरोखर राजा दशरथांचं श्रीरामांवरचं अगाध प्रेम दिसून येतं. श्रीरामांच्या जन्मापासून राजा दशरथांच्या चित्ताला दुसरा काही विचारच
स्पर्श करू शकला नाही. राम त्यांच्या ध्यानी मनी चित्ती ठाण मांडून होते आणि त्यामुळे ते पत्र वाचून त्यांचा आनंद इतका या विश्वामध्ये न मावणारा असा होता की त्यांना काहीच सुचेना, पण त्यांनी नंतर धैर्य धरून ते पत्र वाचलं आणि सबंध सभा तिथे उपस्थित होती. ती सबंध सभासुद्धा ते जे काही साची म्हटलंय, सत्य जे त्या पत्रातून लिहून आलेलं होतं तिकडून, ते ऐकून अत्यंत आनंदभरित झाली. हळूहळू सगळीकडेच ही बातमी पसरू लागली की श्रीरामांनी धनुष्यभंग केला, जनककन्येचं वरण केलं. आणि त्यामुळे पुढे तुलसीदास म्हणतायत, खेलत रहेत हा सुधी पाई, आये भरतु सहित हित भाई, पूछत अति स्नेह सकुचाई, तात कहाँ ते पाती आई. भरत आपल्या मित्रांसोबत आणि शत्रुघ्नासोबत तिथे खेळत होते हे सर्वजण मिळून. आणि भरताला हे वर्तमान समजलं. ते समजताच ते पित्याजवळ येऊन पोचले अत्यंत प्रेमानं, पण तरीसुद्धा एक प्रकारे संकोचानं, लहान होते वयानं. त्यांनी विचारलं, बाबा पत्र कुठून आलंय? तात कहा ते पाती आई. बरं का. आणि पुढे म्हणतोय भरत, कुशल प्राण प्रिय बंधु दो, अहि कहु केहि देसा, सुनि स्नेह साने बचन, बाची बहुरी नरेसा. भरत विचारतोय, आमचे जे प्राणप्रिय असे दोन्ही भाऊ आहेत ते कुशल आहेत ना? ते कुठे आहेत? कुठल्या देशात आहेत? आणि त्याचं ते प्रेममय असं बोलणं ऐकून राजा दशरथांनी पुन्हा ते पत्र वाचलं आणि ते ऐकून, सुनिपाती पुलके दो भ्राता, अधिक स्नेहु समातन गाता, प्रीति पुनीत भरत कई देखी, सकल सभा सुख लहेउ विशेषी. काय प्रेम आहे भरताचं. म्हणलंय, पत्रातला मजकूर ऐकून हे दोन्ही बंधू अत्यंत रोमांचित झाले. इतकं प्रेम त्यांच्या हृदयामध्ये दाटून आलं होतं की ते मावत नव्हतं हृदयात. आणि म्हटलंय, प्रीती पुनीत भरत कै देखी, सकल सभा सुख लहेउ विशेषी. प्रीती पुनीत. भरताचं प्रेम कसं आहे वर्णन केलंय? अत्यंत पवित्र, ज्यामध्ये एवढंसं सुद्धा कुठे किलमिश नाही. किंबहुना भरताच्या संबंध चरित्रात, त्याच्या व्यक्तिमत्वात किलमिश हा शब्दच नाही. त्याला तो माहीतच नाही त्याच्यात कोणत्याच स्वभाव विशेषामध्ये, त्याच्या कोणत्याच कर्मामध्ये कुठल्याही भेसळीचा लवलेश नाही. आमचे महाराज म्हणतात ना, कशी हवी भक्ती, कसं हवं प्रेम, तर त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आणि हे जे भेसळरहित प्रेम आहे त्याची एपिटमी, त्याचं पीक म्हणजे काय, अत्युच्च असं ते प्रेम हे भरताचं आहे. त्यामुळे तुलसीदास वर्णन करतायत, प्रीती पुनीत भरत कै देखी. जिथे जिथे आपण ह्या रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये विशेषतः
तुलसीदास आम्हाला भरताबद्दल सांगतात, तिथे तिथे त्यावर खरोखर चिंतन घडून तसं प्रेम आम्हाला आमच्या सद्गुरूंच्या ठाई, भगवंताच्या ठाई कसं निपजू शकेल, त्यानं काय केलं, त्याची वृत्ती कशी होती, ते सहज प्रेम असलं तरीसुद्धा तसं सहज प्रेम साधकाला, शिष्याला, भक्ताला आपल्या अंतःकरणात रुजण्यासाठी, तसं प्रेम येण्यासाठी काय केलं पाहिजे हे भरताच्या चरित्रातून समजतं. किती त्याच्याबद्दल बोलावं असं होऊन जातं. जिथे जिथे भरताचा उल्लेख येतो रामायणामध्ये, असं ते पवित्र भरताचं प्रेम बघून म्हणतायत तुलसीदास, सकल सभा सुखू लहे उबिसेशी. सबंध सभा समोर उपस्थित असलेली सुखावून गेली. ते लोकसुद्धा कसे आहेत पहा. कुठेच तिथे मात्सर्य भाव, ईर्ष्या याला स्थानच नाही. एकाचं दुसऱ्यावरचं प्रेम बघून ज्याला आनंद होतो तो खरा पारमार्थिक. दुःखामध्ये दुःख होणं फार मोठं नाही, अनेकांना होईल, पण एखाद्याच्या आनंदामध्ये, दुसऱ्यावरच्या प्रेमामध्ये तितकंच प्रेम आणि आनंद वाटणं हे खऱ्या पारमार्थिकाचं लक्षण आहे. त्यामुळे तिथली सभासुद्धा तशीच सात्विक आहे, अयोध्येची प्रजा आहे. त्यामुळे भरताचं ते पुनीत असं प्रेम बघून ती सर्व सभा सुखावून गेली. आणि मग काय झालं पुढे, राजा दशरथांनी काय केलं तर, तब नृपदूत निकट बैठा रे, मधुर मनोहर बचन उचारे, भैया कहु कुशल दो बारे, तुम्हनी के निज नयन निहारे. राजा दशरथ दूतांना जवळ बसून घेतलं त्यांनी, बरं का, आणि अतिशय मधुर मनोहर अशा शब्दांनी विचारलं, भैया, बंधूंनो, दोन्ही मुलं खुशाल आहेत ना, कुशल आहेत ना, तुम्ही त्यांना आपल्या डोळ्यांनी नीट बघितलंय ना, बरं का, म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दलच सांगताय ना, असं राजा दशरथ अत्यंत प्रेमानं त्या जनकपुरीच्या दूतांना विचारतायत. आणि पुढं त्यांचं वर्णन करतात आपल्या मुलांचं. म्हणतात, श्यामल गौर धरे धनु भाथा, बय किशोर कौशिक मुनि साथा, पहिचानहु तुम कहु सुभाऊ, प्रेम बिबस पुनि पुनि कहराऊ. काय असतं भगवंतांचं प्रेम, काय दिव्य असतं. जो प्रेम करतो त्याला कसं दिव्य बनवतं. म्हणतायत दशरथ राजे सांगतायत, बरं, त्या दूतांना विचारतायत की सावळ्या आणि गोऱ्या रंगाचे असे ते दोघं आहेत, धनुष्य भाता धारण करणारे आहेत, किशोर वयाचे आहेत आणि विश्वामित्र मुनींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना ओळखताय तर त्यांचा स्वभाव सांगा बरं, बरं का, असं राजा दशरथ त्या दूतांना विचारतायत की सांगा बरं मग त्या दोघांचा स्वभाव कसा आहे. आणि त्या दूतांना पुढे परत विचारतायत. त्यांच्या मनाला एक इतका हर्ष झाला आहे की काय बोलतोय, काय विचारतोय याचं सुद्धा भान न राहून राजा दशरथ म्हणतायत, जा दिन ते मुनी गए लवाई, तब ते आजु साची सुधि पाई, कहु विदेह कवन विधि जाने, सुनि प्रिय बचन दूत मुस्काने.
राजा दशरथ म्हणतायत त्या दूतांना, अरे बाबांनो, ज्या दिवसापासून विश्वामित्र ऋषी त्यांना घेऊन गेलेत तेव्हापासून आजच आम्हाला त्यांची वार्ता समजते. कसं आहे पहा, आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्याला ह्याची कल्पनाच येऊ शकत नाही. किंबहुना आपण त्याच्या अगोदरच्या काळात असलो तरीसुद्धा आता त्याचा जवळजवळ विसर पडला आहे की कुणाची बातमी मिळत नाही. मुख्यतः आपल्या कुटुंबाची, बाळांची हे आता आपल्याला कल्पनासुद्धा करवत नाही. म्हणजे आपण विसरूनच गेलो आहे की असं असू शकतं. पण इथे राजा दशरथ म्हणतायत की जेव्हापासून विश्वामित्र ऋषी घेऊन गेले त्यांना तेव्हापासून आजपर्यंत त्यांची काहीच खबरबात नाही. आणि जनक महाराजांनी त्यांना ओळखलं कसं बरं का? कहू विदेह कवन विधी जाने, की हे राम लक्ष्मण आहे तसं ओळखलं कसं जनक महाराजांनी? असं अत्यंत मुग्धपणे राजा दशरथ विचारतायत. आणि हे अत्यंत प्रेमाचं बोलणं ऐकून दूत मुसुकाने, दूतांना हसू आलं की किती मुग्धपणे विचारतायत, किती प्रेम आहे रामांवर हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या प्रेमावर लुब्ध होऊन आता ते दूत राजा दशरथांना आणि त्या सभेला उद्देशून सांगतायत. म्हणाले, सुनहु महीपती मुकुटमणी, तुम्ह समधन्य नको, रामु लखनु जिन्हके तनय, विश्वविभूषण दो. हे महीपती, हे मुकुटमणी, राजांमध्ये मुकुटमणी असे राजा दशरथ, ऐका. तुम्ह सम धन्य नको, तुमच्यासारखा धन्य कुणीच नाही. कारण काय, राम लक्ष्मणांसारखे पुत्र तुम्हाला आहेत, जे विश्वविभूषण आहेत, विश्वाचं भूषण आहेत, असे पुत्र तुम्हाला आहेत. तुमच्यासारखा धन्य कोणी नाही. पुढे ते दूत म्हणतायत, पूछन जो गुण तनय तुम्हारे, पुरुष सिंघती हो पुरहु जियारे, जिन्हके जस प्रताप के आगे, ससी मलिन रवि शीतल लागे. म्हणतायत, आपल्याला आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची गरजच नाही. पुरुष सिंह आहेत, ते तिन्ही लोकांना प्रकाश देणारे आहेत, प्रकाश स्वरूप आहेत. आणि त्यांची कीर्ती अशी आहे की त्या कीर्तीपुढे चंद्रसुद्धा मलिन वाटतो, त्यांच्या प्रतापापुढे सूर्य शीतल वाटतो. ते दूत वर्णन करतायत बरं. पुढे म्हणतात, तिन्ह कह कही अनाथ किमि चिन्हे, देखिय रवि की दीप कर लीन्हे, सिय स्वयंवर भूप अनेका, समिटे सुभट एक ते एका. हे नाथ, राजा दशरथांना उद्देशून म्हणतायत की तुम्ही विचारलं राजा जनकांनी यांना कसं ओळखलं. अहो, हातामध्ये दिवा घेऊन सूर्याला बघावं लागतं का? पुढे सीता स्वयंवराचं वर्णन करतायत की अनेक राजे, मोठमोठे योद्धे तिथं एकत्र जमले होते. पण शंभू सरासनु काहू नटारा, हारे सकल वीर बरियारा, तिनी लोक मह जे भटमानी, सभ कै सकती शंभुधनु भानी, सकै उठाई सरासुर मेरु, सोहिय हारी गयउ करी पेरू, जेहि कौतुक शिव सैलु उठावा, सोते ही सभा पराभव पावा. म्हणतायत, मोठमोठे योद्धे तिथे जमले असले तरी शिवधनुष्य, भगवान शिवांचं धनुष्य कुणी हलवू सुद्धा शकला नाही.
सर्व वीर हरले. तिन्ही लोकांमध्ये जे आपल्या बलाबद्दल गर्व बाळगून होते त्या सर्वांची शक्ती शिवधनुष्यानं जणू काहीच नाही असं ठरवलं, मोडीत काढली. सुमेरू पर्वत उचलू शकणारा असा बाणासूर सुद्धा पराजित होऊन प्रदक्षिणा घालून निघून गेला त्या धनुष्याला. ज्यानं मजेमध्ये अगदी सहज कैलास पर्वत उचलला होता तो रावण सुद्धा सभेमध्ये पराभूत झाला. पण महाराज ऐका, तहा राम रघुबंस मनी सुनिय महामहिपाला भंजेऊ चाप प्रयास बिनु जिमी गज पंकज नाला. असं असताना सुद्धा इतके मोठमोठे पराभूत झाले तरी सुद्धा रघुवंश मणी, रघुवंशाचे रत्न असे श्रीरामचंद्र त्यांनी प्रयास बिनू, कोणत्याही प्रयत्नाशिवाय अगदी विनासायास ते शिवधनुष्य असं मोडून टाकलं की जसा हत्ती कमळाचा देठ मोडून टाकतो. बरं का. राजा दशरथाने विचारलं ना की वर्णन करा माझ्या पुत्रांचं, तर ते जनकपुरीचे दूत आहेत त्यामुळे तेही तसंच वर्णन करतायत. पुढे दूत सांगतायत, सुनी सरोष भृगुनायक आये बहुत भांति तिन्ह आँखि देखाए देखी राम बलु निज धनु दीन्हा करी बहु विनय गवनु बन कीन्हा राजन राम अतुल बल जैसे तेज निधान लखनु पुनि तैसे कंपहि भूप बिलोकत जाके जिमि गज हरि किशोर के ताके. म्हणतायत ते धनुष्य मोडल्यानंतर परशुराम आले तिथे सरोष, अगदी क्रोधानं आले आणि त्या दोघांवर तो क्रोध काढू लागले. पण त्यांना सुद्धा श्रीरामांचं सामर्थ्य लक्षात आलं आणि त्यांनी आपलं धनुष्य देऊन स्वतः वनगमन केलं. पुढे ते दूत सांगतायत, हे राजा, ज्याप्रमाणे तुमचे श्रीरामचंद्र अतुलनीय असे बलवंत आहेत तसेच तेजोनिधान असे लक्ष्मण सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हत्ती सिंहाच्या छाव्याची त्याच्यावर नजर पडताच कापू लागतो, त्याप्रमाणे राम लक्ष्मणांना बघताच तिथले राजे लोक घाबरू लागले होते. आणि पुढे पुन्हा दूत म्हणतायत, देव देखी तव बालक दो अवन आखी तर आवत को दूत बचन रचना प्रिय लागी प्रेम प्रताप वीर रस पागी. म्हणतायत, हे देव, राजा दशरथांना म्हणतायत ते दूत की तुमचे दोन्ही मुलगे, तुमचे दोन्ही पुत्र, त्यांना बघितल्यावर आता आमच्या नजरेत दुसरं कोणी भरतच नाही. अवन आखी तर आवत को. आणि अशा रीतीनं त्या जनकपुरीच्या दूतांचं प्रेम, प्रताप आणि वीररसानं ओथंबलेलं असं रामलक्ष्मणांबद्दलचं वर्णन ऐकून सर्वांना अतिशय ते आवडलं वर्णन, बरं का. आणि पुढे तुलसीदास वर्णन करतायत, सभा समेत राऊ अनुरागे दूतध देन निछावरी लागे कही अनीति ते मुदहि काना धर्म विचारी सबहि सुख माना. तब उठी भूप वसिष्ठ कहूँ दीन्ही पत्रिका जाई
कथा सुनाई गुरहि सब, सादर दूत बोलाई. आहा. असं ते दूतांचं वर्णन ऐकून संपूर्ण सभा आणि राजा दशरथ आनंद आणि प्रेमामध्ये बुडून गेले आणि दूतांची प्रशंसा करू लागले. बरं का, किती सुंदर दिलंय पहा तुलसीदासांनी. आणि म्हणतात ते दूत, त्यांची रिॲक्शन काय होती त्या प्रशंसेवर, तर कही अनीती ते मूदही काना. त्या दूतांनी ही आमची प्रशंसा करणं हे नीतीविरुद्ध आहे असं म्हणून आपले कान झाकून घेतले. पहा दूत कसा असतो, किंवा खऱ्या अर्थानं जनकपुरीच्या लोकांची मानसिकता, नीतिधर्मयुक्त असं आचरण छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा कसं दिसून येतं. कारण राजर्षी जनकांची छाप तिथल्या प्रजेवर, त्यांच्या दूतांवर, त्यांच्या संबंध राजदरबारावर इतकी आहे की आमचा राजा कसा आहे, राजऋषी आहे, नीतिधर्मानं आचरण करणार आहे, त्यामुळे आम्ही दूत आहोत त्याचे, त्यामुळे जय जयकार करायचा तर आमच्या राजांचा करा, आमची प्रशंसा आमच्या कानांनी ऐकणं योग्य नव्हे असं म्हणून त्या दूतांनी कानांवर आपले हात ठेवले आणि धर्म बिचारी सबही सुखुमाना. त्यांचं ते धर्माला अनुकूल असं आचरण बघून सर्वांनाच खूप आनंद झाला. मग राजा दशरथांनी वसिष्ठांजवळ ते पत्र दिलं आणि आदरानं त्या दूतांनाच बोलवून पुन्हा त्यांच्याकडून पुन्हा तो सर्व वृत्तांत गुरु वसिष्ठांना सांगितला. आणि त्यानंतर वसिष्ठ काय म्हणाले, पुढे काय काय घडलं, ह्याचं पुन्हा अतिशय सुंदर वर्णन तुलसीदास करणार आहेत. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.